जेव्हा स्वतःच्या हाताचं खाऊन कंटाळा आला असतो ना, तेव्हा सगळ्यात अगोदर मला माझ्या आईच्या हाताने बनवलेला पदार्थ आठवतो. आज मी असाच एक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या आईने बनवलेली चटकदार कैरीची चटणी. तर या ठिकाणी आपण ही चटणी कांदा न घालता बनवणार आहोत. एकदम मस्त लागते, कसल्याही प्रकारचा वास येत नाही आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवून आरामात खाऊ शकता. तर उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकांना एक तक्रार असते की ते म्हणजे भाज्या खाऊ वाटत नाही आहेत. तर अशा वेळेस तुम्ही अशी चटणी बनवून ठेवा आणि चपातीसोबत किंवा कोणत्याही थालीपीठासोबत खा, एकदम भारी लागते. तर आज अशीच आपण एक चटणी बनवणार आहोत. तर या ठिकाणी कच्ची कैरी घेतली होती आपण, ती स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून टाकली आहे आणि त्यामधली कोय देखील काढून टाकली आहे. तर या ठिकाणी बघू शकता माझी अशी विळीवरती याच्या बारीक अशा फोडी करून घेत आहे. त्यानंतर कोथिंबीर आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये खळखळून अशी धुवून घ्यायची आहे. आता कोथिंबीर देखील आपण बारीक चिरून घेऊयात. तर काही पदार्थांची चव ही वेळेवर कापून केल्यामुळे खूपच मस्त लागते. तर तुम्ही देखील हा प्रयोग नक्की करून पहा की वेळेवर कापून बनवलेला पदार्थ आणि चाकूने कापून बघितलेला पदार्थ याचाच डिफरन्स खूप मस्त असतो. तर या ठिकाणी आपण ही कैरीची चटणी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी खलबत्ता जो असतो त्याच्यावरचा जो बत्ता आहे तोच गायब झाला होता, त्यामुळे मी ही चटणी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. सुरुवातीला कैरी टाकून घ्यायची, लाल तिखट टाकून घ्यायचं, जिरा पावडर किंवा जिरे टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि सोबत कोथिंबीर देखील. आता याला एकदा आपण पल्स मोडवरती फिरवून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे. तर पत्ताकोबीचा अजिबात उग्र वास येत नाही, एकदम मस्त अशी ही चटणी लागते. तर या ठिकाणी आपण चटणी वाटून घेतली आहे थोडीशी ओबड-धोबड. तर बघा मस्त असा रंग आलेला आहे, चव देखील याची एकदम भन्नाट बनलेली आहे. तर ही चटणी तुम्ही आरामात बनवून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता आणि यावरती तुम्हाला हवं तर कच्चं तेल किंवा थोडासा लसणाचा तडका देऊन ही चटणी तुम्ही चपाती भाकरीसोबत खावा, एक नंबर लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय.